नमस्कार मंडळी, कसे आहात? माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। आणि मी ना म्हणजे मला स्टिचिंग करायची पण खूप आवड आहे। तर आता आमची घरातली गणपतीची क्लिनिंग चालू होती। तेवढ्यामध्ये मी जिथे राहते आमच्या बिल्डिंगमधले तिथल्या ताई आल्या आणि त्या बोलल्या मला एक ब्लाऊज तुम्ही स्टिच करून देणार का, कारण त्यांना गौरी गणपतीसाठी गावी जायचं होतं। मी बोलले त्यांना माझ्याकडे टाईम नाही आहे, पण त्या खूप रिक्वेस्ट करत होत्या। त्या बोलल्या तुमची फिटिंग वगैरे खूप छान आहे। त्यांनी पहिले पण माझ्याकडून ब्लाऊज स्टिच करून घेऊन गेले होते। मग मी बोलले आता त्यांना नाही पण असं बोलवलं नाही होतं जात मला। आणि मी हा 38 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवत आहे। मी ह्याची स्टिचिंग आणि काय बोलतो त्याला कटिंग मी नंतर दाखवेन। आता मी तुम्हाला स्टिचिंग दाखवते कसं करायचं ते। हे बघू शकता तुम्ही, अशी मी ह्याला लेस लावून घेते। कस्टमरनी मला असा गळा शिवायला सांगितलेला, तसा मी शिवून घेतलाय। आणि त्यांनी अशी कॉन्ट्रास्टमध्ये लेस लावायला सांगितलेली। आपण हळूहळू ही लेस लावून घेऊया। लेस कशी अशी ब्लाऊजच्या थोडीशी बाजूनी लावली ना म्हणजे परफेक्ट बसते ती। हे बघा, बघू शकता तुम्ही, बघू शकता मी अशा प्रकारे हे बघा पूर्ण अशी लेस लावून घेतलेली आहे। त्यांनी मला जशी सांगितलेली मी तशी मस्त लेस लावून घेतली। आणि मी ना ह्याच्या साईडनी आता ही ब्रॉड आहे ही गोल्डन कलरची अशी लेस लावून घेणार आहे, म्हणजे गळ्याला अजून छान लुक येईल। आणि हे बघा आता मी गोल्डन लेस लावून घेणार आहे। व्यवस्थित हळूहळू लेस लावताना व्यवस्थित आणि हळूहळू अशी लेस लावून घ्यायची आहे। बघा, बघू शकता किती छान लेस लागलेली आहे। आता मी अशीच लेस ह्या साईडने लावून घेते आणि दाखवते तुम्हाला कसं लुक वाटतं ते। बघू शकता तुम्ही, असा हा बॅक नेकचा लुक आहे। बघा मी कशी लेस लावून घेतली आहे, कसं वाटतंय? बॅक नेक आवडला का तुम्हाला? तर आता मी हा फ्रंट पार्ट जोडून घेते। आज तर पहिले मी पुढचं प्रिन्सेस कटचं जोडून घेते दोन्ही साईडचं। माझ्या मशीनला पण थोडासा प्रॉब्लेम येत होता, दोरा तुटत होता। मी पहिले गोल्डन दोरा लावलेला, लेस लावायची होती ना बॅक साईडला, त्याच्यामुळे मी आता ग्रीन दोरा लावून घेतलाय। आणि मी हा फ्रंट पार्ट पूर्ण करून घेते। असे एकाच वेळी दोन्ही पण पार्ट केले ना म्हणजे पटापट आपलं ब्लाऊज शिवायला पण जास्त वेळ नाही जाणार आपला। हे बघा मी आता छानशी अशी कटिंग व्यवस्थित फिनिशिंगमध्ये करून घेते। आता मी हा पुढचा गळ्याचा भाग जॉईन करून घेते। बघू शकता तुम्ही पुढचा पण फ्रंट भाग मी कसा जोडून घेतलाय। असं केल्यावर आपलं म्हणजे फास्ट काम होतं आणि ब्लाऊज पण आपलं लवकरात लवकर होऊन जातं। माझी एकतर गणपतीची पण धावपळ होती चालू, घरातले कामं पण पडलेले, त्या ताईंना पण ब्लाऊज गौरी गणपतीसाठी लवकर लागत होतं कारण त्यांना गावी जायचं होतं। हे बघा मी अशा प्रकारे प्रिन्सेस कट ब्लाऊज खालून जोडून घेते, कारण कसं फिनिशिंग व्यवस्थित येते त्याची।
आणि वरती थोडंसं मोंड्यामध्ये जास्त एक्स्ट्राच राहिलं तर आपण किंचितचं असं कटिंग करून घेऊ शकता, पण माझं प्रॉपर आलेलं आहे. बघू शकता तुम्ही, पफ पण किती सुंदर आलाय बघा, किती छान पफ आलेला आहे त्याला, किती सुंदर दिसतंय ब्लाऊज. मी अशा प्रकारे हात पण जॉईंट करून घेतलेले आहेत दोन्ही बाजूचे. सरळ उलट बघूनच आपल्याला आस्तींचं पण तसंच फिटिंग करायची आहे. आणि मी गळ्याला पायपिंग न करता पट्टी देऊन त्याला फोल्ड करून त्याच्यावर एक दाब शिलाई देणार आहे. तुरपाई हात शिलाई केली तर कसं मग ती परत तुटणार, परत त्या कस्टमरला परत तेच झंझट करत बसावं लागणार त्यासाठी. तर मग आजचा हा माझा ब्लाऊजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा,